एक फोटो व्हायरल झाला होता शरद पवारांचा पावसातल्या सभेचा आणि त्याने पश्चिम महाराष्ट्रात वारं बदललंय 2019ला. आताही तुझा आणि शरद पवारांचा एक फोटो व्हायरल झाला होता. तुझ्या खांद्यावर हात टाकल्याने काहीतरी सांगत होते आणि आता इथे एक फोटो चालतोय, खुर्चीवर तुम्ही आजूबाजूला बसलाय. तो संवाद काय होता? तुझ्या कानात काय सांगत होते? मला काय काळजी घेतली पाहिजे हे साहेबांनी निवडणुकीच्या दरम्यान अगदी फोन करून 4-5 वेळेला सांगितलं. आणि त्यांना एक भीती होती. मला साहेबांनी पहिली आठवण सांगितली, 27 वर्षाचे ते असताना त्यांनी पहिली निवडणूक लढवली होती आणि मतदारसंघातली त्यांच्याही परिस्थिती अशी होती की सगळे विरोधक त्यांच्या विरोधात एकवटलेले होते. माझ्याही बाबतीतची तशीच परिस्थिती असल्यामुळे साहेबांना जी काळजी माझ्या बाबतीत वाटत होती, म्हणजे मी माझ्या मतदारसंघात काय करतोय किंवा काय केलंय हे कशा पद्धतीने मांडलं पाहिजे ह्याचं मार्गदर्शन मला साहेबांनी केलं आणि काय चुका करायच्या नाही आहेत हे सुद्धा मला साहेबांनी सांगितलं. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे जिथं आता हे बोगस मतदार वाढलेलं प्रकार कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं असतं तर कदाचित लोक वायबल झाले असते की एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदार जर आले तर कसं होईल. हे लोकांना किंवा कार्यकर्त्यांना न कळून देता थांबवणं ह्याच्यासाठी काय मार्ग आहे, या सगळ्या गोष्टी मी मार्गदर्शन साहेबांकडनं घेतलं.